सकाळी 4 वाजता आम्ही सर्व बघा चालत चाललोय कुठे स्टेशनला. बरोबर 5 वाजून 20 मिनिटांची ट्रेन पण अराईव्ह झाली आहे प्लॅटफॉर्म 10 वर. आणि गाईस गर्दी बघा, गर्दी किती आहे, गर्दी बघा किती आहे. आपला डबा D4 आहे पण चढायला भेटत नाहीये. इथून सर्व D5 वरून चढूया. आणि समोसा बघा, हा कोणत्या अँगल तुम्हाला समोसा वाटतो? उतर खाली. हा कसा जा रे तुझा, जा रे भाई. हा आंब्याचं झाड आहे, हे बंगलो टाईप घर आहे, हे पण घर आहे आणि हे पण घर आहे. आणि सजावट बघा, CM डांबरे. डांबरे साहेब बोला काय बोलायचंय. जेवणात काय काय आहे मावशी? इथे वडे जात आहेत, चिकन तिथे बनत आहे. इथे सर्वांचं फेवरेट चिकन आहे भाई, चिकन. मी नॉनव्हेज नाही आहे, मी व्हेजिटेरियन आहे, पण माझ्या तोंडाला पाणी सुटलंय हे पाहून. पहाटेचे ना 4 वाजलेत आणि मी पुन्हा एकदा निघालो कोकणातल्या गावी. कोणाकडे चाललोय, प्रवास कसा करणार आहे, त्यासोबत कोण कोण आहे प्रवासात, सर्व तुम्हाला ना पुढे सांगणार ब्लॉग मध्ये. आपली ट्रेन आहे 5:15 वाजता, जनशताब्दी एक्सप्रेस. कुठून? दादरवरून. लास्ट व्हिडिओ तुम्ही ना चांगला प्रतिसाद दिला, तर म्हटलं की आपण घरातूनच ना इंट्रो घेऊया आणि प्रवास सुरू करूया. तर चला पटकन जाऊया कुठे, दादरला. गाडी पण व्यवस्थित लावली आहे बरोबर, आणि आपली इथे बॅग पण रेडी आहे. आणि मम्मी पण सकाळी 4 वाजता उठलेली, मम्मी पण गावी जाणार आहे आज, सो संभाळून जा. चला चला चला, समोर पब्लिक पण आपली येते आहे, सगळे आपले मित्रमंडळी येत आहेत गावी जायला. तेजस आहे, रोहन आहे, तेजस आहे, देवा आहे, मंदार आहे, रोहित आहे आणि आपला लाडका अजून एक बॉडी बिल्डर. कॅन्सल होणार आहे माणसं. एंड मोमेंटला त्याच्यावरती ठेव. ढकलत चालल्यात ना, ही बॅग ठेव. एंड मोमेंटला नखरे करणारी पोरींसारखे, पण नंतर लास्टला नाही, आम्ही येतो करू. आवरले पाहिजे सगळे. थोडा टेन्शन समजू शकतो आम्ही जरा. ते पण सांग. अरे रे भाई, मला वाटलं की झोपलायस तू. कम फास्ट. एवढं ज्ञान वाटलं तू. मी लवकर येतो तुमच्या अगोदर, मी इकडे येणार तिकडे येणार. आला का नाही तुम्हाला? आला नाही तू, आलो नाही. तुझ्यामुळे रिक्षा गेली भाई, 2 रिक्षा गेले. सकाळ सकाळी काय परिस्थिती आली आहे, रिक्षाच नाहीये. युजली इथे ना रिक्षा भेटते आपल्याला नाक्यावर, मेघवाडी नाक्यावर, पण रिक्षा नाहीये. कोणामुळे? सकाळी 4 वाजता आम्ही सर्व बघा चालत चाललोय कुठे, स्टेशनला. तर चला पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला धमाल पाहायला मिळणारच आहे, कारण आपण चाललोय कोकणात आणि अशीच मजा मस्ती ना तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये पाहायला मिळतात. आम्ही आलो प्लॅटफॉर्म नंबर 10 वर आणि इथे लागले 01011 मुंबई हैदराबाद स्पेशल एक्सप्रेस, जी आता सध्या तरी ना स्पेशल म्हणून सोडली आहे मुंबईवरून. प्लॅटफॉर्म नंबर 10 वरून डिपार्ट होते आहे 01011 मुंबई हैदराबाद स्पेशल, जी आता सीझन साठी स्पेशल सोडली आहे. बरोबर किती वाजता माहिती आहे? 4:55. सो डिपार्ट झाली आहे 01011 मुंबई हैदराबाद स्पेशल एक्सप्रेस. फायनली आपण येऊन पोहोचलो दादर रेल्वे स्टेशनला आणि पुण्यात आपला प्रवास होतोय कोकणाच्या गावी. आणि आपण चाललोय कुठे चाललोय? आपण चाललोय विजयदुर्गला. का माहिती आहे? मित्राचं लग्न आहे विजयदुर्गला. आज आहे 30 तारीख आणि आज ना साखरपुडा आहे आणि लग्न आहे संडेला 3 तारखेला. सो आज आपला प्रवास होतोय मुंबई ते विजयदुर्ग, मुंबई ते कणकवली 12051 जनशताब्दी एक्सप्रेसने. आणि तिथून पुढे जाऊ, आपण जाऊ कणकवलीवरून जाऊ विजयदुर्गला. तर चला म्हणजे हा प्रवास कसा होणार आहे, आपल्यासोबत कोण कोण आहे, त्यासोबत संपूर्ण मला प्रवास पाहायला मिळेल. आणि आज ना साखरपुडा आहे, तुम्हाला संध्याकाळी ना साखरपुडा पण दाखवीन. तर चला पटकन प्रवास सुरू करूया. आपल्यासोबत आपली इकडची मंडळी पण आहे, सर्व आहेत. सिद्धांत आहे, रोहित आहे, गौरव आहे, तेजस आहे, देवा आहे, रोहन आहे, नितू आहे आणि 2 महारथी आहेत. डोळे बघ, डोळे बघ. सो कोणताही प्रवास करायच्या अगोदर बाप्पाच्या नामासमोर प्रवास चालू करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. बरोबर 5:20 ट्रेन पण अराईव्ह झाली आहे प्लॅटफॉर्म 10 वर 12051 डाऊन जनशताब्दी एक्सप्रेस. आणि आपला कोच आहे D4. चला, गर्दी तुम्ही पाहू शकता, गर्दी खूप जास्त आहे आज, कारण की उद्या विकेंड आहे, उद्या 1 तारीख आहे आणि नंतर विकेंडच आहे. तर चला भाई पटकन डबा पुढे जायला, पटकन चढा. चला 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 चला. हा नाही, पाचशे आहे, पाचशे आहे. अरे दोघं मंद आहेत रे. आणि गाईस गर्दी बघा, गर्दी किती आहे, गर्दी बघा किती आहे. आपला डबा D4 आहे पण चढायला भेटत नाहीये. इथून सर्व D5 वरून चढूया पटकन. नाही नाही, कोकण कोकण, मडगाव मडगाव, गोवा. चला भाई चला, मंदार पाटील पुढे वा. D5 बघा आमचा. भाई खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. बघा आमचा D4 आहे, आम्ही D5 मध्ये चढलो कारण गर्दी खूप जास्त आहे D4 मध्ये.
बरोबर ना 2 मिनिटं हॉल्ट करून आपली ट्रेन पण रवाना झाली आहे प्लॅटफॉर्म नंबर 10 वरून. हे बस तिथे चल लवकर. आमचे 12 आहे टोटल 12. 61, 66 आणि 1 ते 6. 1 to 6 हा याच त्या रूम पण आम्ही इथे ऍडजस्ट केलंय 7, 8 टेन ठीक आहे 12. हा हा तिथे बसलेत. वन 2051चा आपला पहिला हॉल्ट म्हणजे ठाणे रेल्वे स्टेशन बरोबर 6 वाजता. आणि गर्दी बघा आज पण तुफान गर्दी आहे. प्रवास करतोय आणि समोसा बघा हा कोणत्या अँगल तुम्हाला समोसा वाटतो. 20ला 2 आहेत 10ला 1 समोसा. हा देवा चव कशी आहे. बेकार आहे. बेकार आहे ना. सो मी तर म्हणेन अवॉइड करा खाणं जर तुम्ही प्रवास करतायत तर. समोसा बघा आणि आलू बघा शिजला पण नाही ना मसाला काय नाही फक्त 10 रुपयाला पागल केलाय. चव पण नाही पैसा वेस्ट. चला गाईस क्रॉसिंग लागली नाही नांगावला उतरतो पुन्हा एकदा. हे तू जा ना. मी कणकडला उतरू काय मग? चल बाय बाय टेक केअर. फोन कर मुंबईला पोचला की. गाडी थांबली नांदगावला आणि आता आम्ही उतरलो इथे. आमचा आधी प्लॅन होता की जायला कणकवलीला पण जायचं आम्हाला देवगडला. तर म्हटलं की इथेच उतरूया आणि इथून आपण जाऊया देवगडला. उतर खाली. अरे इथून बरं आहे रे याला सांग रे. डबल आहे डायरेक्ट 300 रुपये जातील मला रिक्षाला. सो आता आपण चाललो आहे इथून देवगडला. गाडी ना थांबली आहे नांदगावला क्रॉसिंगला. आम्ही एक्सपेक्ट करत होतो. अरे जा ना भाई. अरे जा तू जा. डायरेक्ट 300 हा कसं जा रे तुझा. जा रे भाई कसं विषय. आता ना नांदगाववर आपण चाललो आहे कुठे नांदगाव टिटा. इथून रिक्षा भेटेल 50 रुपये. 9 जण आहेत. कसं आहे सीटिंग सीट कसं आहे. देवगड नाही नांदगाव टिटा. नांदगाव रोड रेल्वे स्थानक आणि बाहेर तुम्हाला रिक्षा वगैरे आहेत. कसं आहे नांदगावला. नांदगाव कसं आहे. 2 सीट आहेत 9 सीट आहेत. किती गाडी किती रुपये सीट आहे. 50 रुपये आहे ना. चले 50 आहे 50 आहे. हा बॅगे होत. हे पाठी टाकू ना. बसतो ना एवढे बाईक. पाठी जातील ना बाईक. सो आपण फायनली आलो आहे नांदगाव टिटाला बरोबर 1:30 वाजता. बरोबर 12:30 वाजता गाडी ना थांबली नांदगाव टिटाला क्रॉसिंगला. तुम्हाला माहिती असेल. आता इथून आपण जायचं आहे देवगडला आणि ते कसं म्हणजे तिथे ना जेवायला वगैरे काहीच नाही आहे आणि ऊन पण ना प्रचंड आहे. आणि आता कसं आहे नांदगाववरून ना देवगडना रस्ता पण खूप खराब आहे. सो आता बघूया कसं होतं प्रवास पुढचा. एसटी किंवा मग टमटम करूया. काहीच आम्ही ना 720 म्हणजे 80 रुपये पर सीट 9 जण आहोत. आम्ही टमटम बुक केली आहे कुठून टिटावरून ते देवगड. सो बसचा वाडा पण 80 रुपये होतं. तर काकाने आम्हाला त्याच रेटमध्ये टमटम बुक करून दिली. सो चला आता देवगडला जाऊया आपण. इथून पाठी बसना. हा रस्ता आपल्या येतो कुठून कणकवलीवरून आणि आपला टिटा आहे आणि हा गेला कुठे डायरेक्ट मुंबई गो हायवे थेट तर आहे आणि इथून लेफ्ट मारून आपण जाणार देवगडला. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. हा सरळ रस्ता गेला कुठे तर आहे आणि आपला हा देवगडला कोशी शिरगाव आणि पुढे मग देवगड. फायनली गाईज 3 तास प्रवास करून आपण पोचलो आपल्या लोकेशनला आणि हे मंडप आहे त्यांचं. आणि आंबे बघा आपण आलो आहे विजयदुर्ग देवगड साईडला. तुम्हाला आंबे तर पाहायला मिळणारच आहेत सगळीकडे.
3 तास प्रवास झाला. कुठून झाला प्रवास? आपला झाला प्रवास कणकवली नांदगाववरून तिट्यावरून 3 तास प्रवास केला आणि आपण पोचलो होता आपल्या मित्राच्या घरी. ॲक्च्युली आम्हाला रूम ना त्या साईडला भेटली आहे, दुसऱ्यांचं घर आहे तिथे आम्हाला रूम भेटली आहे स्टेसाठी. आणि आता आम्ही तिथे फ्रेश होऊन आता जेवायला आलो आहेत. 4:30 झाले आहेत आणि आजच साखरपुडा आहे. खूप ऑलरेडी लेट झाला आहे. सो अगोदर जेवूया पटकन, फ्रेश होऊया. अरे बाई हे बघा, हो 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 आंबे बाई देवगड लावले आपण आलो विजयदुर्गला. आंबे बघा बाई, हा आंब्याचं झाड आहे आणि हे बंगलो टाईप घर आहे. हे बघा, हे पण घर आहे आणि हे पण घर आहे. सो आता जेवायला इथेच आहे. आणि सजावट बघा, CM डांबरे. चला डांबरे साहेब बोला, काय बोलायचं आहे? आता जेवूया मस्तपैकी आणि मग जाऊया साखरपुड्याला. आणि घर बघा, वाव, पूर्ण ऑथेंटिक पारंपरिक कोकणाचं घर बघा असं आहे. जेवणात काय, भात, डाळ, वाटाण्याची भाजी आणि लोणचं आणि आंबे आहेत ना, ठेवले आहेत ना. फायनली गाईस तयारी पण झाली आपली आता आणि बरोबर ना 5 वाजलेत. जेवून तयारी झाली आणि आता आपण निघालो कुठे, नवरीकडे. का? साखरपुड्यासाठी. तर चला आता आपला पुढचा कार्यक्रम असणार आहे साखरपुडा. सो त्यावर तुम्हाला मी ना घर दाखवतो, कोकणातलं घर जिथे आम्ही स्टे केलं आहे. सो आपण स्टे केलं आहे ह्यांच्याच भावकीमध्ये एक घर आहे, तिथे आम्ही स्टे केलं आहे, दिसतं आहे समोर. सो आपण ह्या घरात स्टे केला आहे आणि आपल्यासोबत तिथे आहे तेजस दी हरदास. तुम्ही येतास ना साखरपुड्याक? हां हां, आंबे हत दाखवा बघू. आंबे पिकी नाही, कच्चे पण चालते आमका रात्री भेटले तरी बॉफा. सो गाईस फायनली आता आपण पोचलो आहे कुठे, साखरपुडा लोकेशनला. आणि आपल्यासोबत हां आता आम्ही सर्व एक एक घर बघतोय, कुठे साखरपुडा, कुठची पोरगी आहे काय. तर चला. आणि इथे ना खूप सारे पॉईंट्स आहेत फिरायला. पाठीमागे ना बीच आहे विजयदुर्गाचं. सो तुम्हाला ते पण ना जमलं तर दाखवीन. पण लोकेशन ना भाई एक नंबर आहे. फक्त ना इथे दुकानं वगैरे नाही आहेत तुम्हाला, सुपर मार्केट्स किंवा काही असं काही भेटणार नाही दुकानं वगैरे. बट ना लोकेशन भाई पॉवर आहे. येतो आवाज. सो आपल्याला लोकेशन पण सापडलं आहे, समोरच आहे, या घराच्या मागेच आहे. आणि इकडची घरं बघा, अशी डोंगरावर घर आहेत आणि वर साखरपुडा आहे. सो चला, आवाज खूप जास्त असेल, एन्जॉय करा तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स भूषण डांबरे, नवरदेव. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो गाईस नवरदेव ॲक्च्युली आपले आहेत भूषण डांबरे, जो आहे की भारत डांबरेचा भाऊ. कुठे गेला? दोघं बघा, दोघं सेम टू सेम आहेत. फायनली गाईस साखरपुडा झाला संपन्न. जास्त काही शूट करायला मिळालं नाही कारण की ना खूप धावपळ झाली. तुम्हाला माहिती असेल जेव्हा इव्हेंट असतो ना तेव्हा जास्त मग शूट करायला मिळत नाही. आणि साखरपुडा होऊन आम्ही पुन्हा आमच्या घरी आलो, जे जिथे लग्न आहे. आणि पाठीमागे बघा लाईटिंग वगैरे आहे आणि इथेही लाईटिंग वगैरे चांगली केली आहे. सो तयारी चालू आहे. उद्या हळद आहे, परवा आराम आहे आणि नंतर मग लग्न आहे संडेला. मग आज आहे ना हळद आहे आणि परवाना लग्न आहे. सो मग ह्या ब्लॉगमध्ये ना मी कोकणातील पारंपरिक हळद, लग्न, गावातलं लग्न म्हटलं आणि गावातली हळद म्हटली तर येतं चिकन मटन. तुम्हाला आज ना मी बिहाइंड द सीन्स जेवणात काय काय आहे, चिकन मटन आहे, सर्व तुम्हाला ना मी कुकिंगपासून सगळं दाखवीन. सो आपण स्टे घेतला आहे ह्या कोकणातल्या ह्या कौलारू घरात आणि समोर घर आहे आपलं. ॲक्च्युली हे जे घर आहे ना ते ह्यांच्यात नातेवाईकामधलं घर आहे, तिथे आम्हाला स्टेसाठी रूम आहे आतमध्ये. आणि लग्न ना ह्या झाडांचा पलीकडे आहे. पण ही झाडं बघा, ही झाडं कोणती आहेत? ती झाडं आहेत कलमाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत आणि हापूस आंबे बघा. आणि हा आहे आपला गेट, शुभविवाह भूषण आणि मैथिली. आणि ह्याच्या पाठीमागे घर आहे. तुम्हाला घर दाखवतो आणि घर इतकं सुंदर आहे ना, खूप सुंदर घर आहे, फार्म हाऊस आहे. तर चला आपण जाऊया कुठे आता, नवरदेवाच्या घरात. आणि इथे पण बघा जेवण बनतं आहे, हळदीची तयारी चालू आहे. बायकांना सगळं वाडीतल्या ना जेवण बनवतात. आणि कोकणातलं लग्न म्हटल्यावर इथे काय बनत आहे बघा, पाठी हळदीची तयारी चालू आहे, जेवणाची तयारी चालू आहे. जेवणात काय काय आहे मावशी?
जेवणात काय काय आहे? आणि तिथे अच्छा बरंच काही काही आहे. इथे वडे तळत आहेत, इथे वडे तळत आहेत, चिकन तिथे बनत आहे, चुलीवरचं जेवण आहे सर्व. तर चला तुम्हाला एक एक ना पाठचं ना बिहाइंड द सीन्स पण दाखवतो. इथे बघा मावशी कोथिंबीर कापते आहे आणि इथे बघा वडे लागतायत. तर चला आता लग्न ना तिथे आहे, नवरदेव घर इथे आहे, आपल्याला फिरून जावं लागेल असं. सो तिथे डीजे आहे, तिथे हळद आहे, हे घर आहे. मला घर दाखवतो. घर ना फार्म हाऊस आहे यांचा. आणि इथे बघा काय आहे, इथे सर्वांचं फेवरेट चिकन आहे बाई, चिकन. मी नॉनव्हेज नाही आहे, मी व्हेजिटेरियन आहे, पण माझ्या तोंडाला पाणी सुटलं हे पाहून. दिसतंय बाई, नात नाही बाई, कोकणात हळदीचा नात नाही. काका हे चिकन कोणतं आहे? कोणतं चिकन काय काय टाकलं आपण याच्यामध्ये? हे चिकन कोणतं बनवलंय आपण? गावठी चिकन आहे ना? आणि मसाला काय काय टाकलाय? अच्छा. आणि चिकनचा वास ना खरं सांगू मी ना व्हेजिटेरियन आहे, पण मला पण ना हे पाहून ना तोंडात पाणी सुटलंय. सो चिकन बघा. आणि इथे पण चिकन बनतंय. इथे पण चिकन आहे का? भाजी आहे. आता मी आलोय कुठे? नवरदेवच्या घरात. आणि हे घर आहे आणि हे पण घर आहे, म्हणजे तुम्हाला काल मी दाखवलेलंच. सो आता ना इथे ना पुण्यवचन आहे, थोड्या वेळात पुण्यवचन स्टार्ट होईल आणि ना सगळी म्हणजे भावकीची माणसं आहेत. हे घर आहे, बाहेर तुम्ही पाहिलं असेल मंडप आहे, तिथे डीजे वगैरे आहे, हळद आहे आणि इथे आता पुण्यवचन आहे. तर तुम्हाला मी पुण्यवचन दाखवतो कोकणातलं. आणि जसं आपण ना व्हिडिओ जसं कार्यक्रम पुढे जातो होईल ना तसं मी शूट करत जाईन. आणि आपला राहुल मोरे द भाऊ, कधी आलास तू? 2-3 दिवस आलेत. खूप कामात आहे तू पण. भरपूर तर चला आज आहे पुण्यवचन आहे, हळद, तर खूप मजा येईल. चला फिरूया. आणि इथे बघा ओ, आणि नवरदेवचा भाऊ कामाला लागलाय. काय करतोय? जरा अंगठा जरा थोडा हे झालाय असो. पण इथे काय रसना आणि काय रसना आहे की काय टँक आहे? बियर आहे. आणि पुण्यवचनला पण सुरुवात झाली आहे. तो आपला नवरदेव आणि ते आई वडील आहेत आणि पुण्यवचन सुरुवात झाली आहे. आणि असं काही घर आहे आणि सगळे पाहुणे मंडळी आहेत, जमा झाली आहेत. आता 4 ते 6, 5:30 झाले आहेत. 5:30 ते आता 1 तासात ना पुण्यवचन होईल आणि मग हळदीचा कार्यक्रम सुरू होईल. फायनली गाईस लग्नाचा दिवस आणि तयारी. चला चला खूप घाई झाली ऍक्च्युली. हे चले गौरव, आता आपण चालू लग्नाला आणि तयारी बघा पट्टे गरम होत आहे आणि खूप धावपळ पण झाली आहे आणि आपली गाडी पण रेडी आहे. हे नाही बसणार रे 5 जण, कसे बसणार 4 जण? गौरव अंदर आहे, चल ना. नाही बसणार 4 जण, बस नंतर आहे तू. हा चल. आता मग फायनली निघालो कुठे? लग्नाकडे. लग्नाचं स्थळी जे आहे लोकेशन वाडा. आणि आपल्यासोबत आहे बंधू आणि नंदू. तर चला आपण जरा भूषणच्या लग्नाला. आज तर खूप घाई झाली. सकाळी उठलो, कामं होती, फोटोशूट करायचे होते, पुन्हा नवऱ्याची आंघोळ असेल, त्याचे शूट्स असतील, अजून विविध शूट्स होते, ते करून आलो, आंघोळ केली, तयारी केली आणि पटकन चाललो आहे कुठे लग्नाला. सो खूप घाई झाली. चला मग ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. फायनली गाईस आपण पोहोचलो आहे श्री दत्तमंगल कार्यालय, श्री दत्तमंगल कार्यालय वाडा. विजयदुर्गवरून ना फक्त 20 ते 25 किलोमीटरच आहे, 12 किलोमीटर आहे, 20 ते 25 मिनिटच आहे. आणि रस्ते खूप जाम खराब आहेत. सो फायनली आलो या उन्हात. वाजले आहेत 11:15 आणि 12:30चा मुहूर्त आहे, 12:36चा मुहूर्त आहे. थोड्या वेळात ना आता कार्यक्रम चालू आहे. पुण्यवचन तर ना ओदरच झालं हळदीच्या दिवशी. आता फक्त लग्न लागेल. सो चला हो मंडळी येतात, मित्रमंडळी पण येतात पाठवून.
श्री दत्तमंगल कार्यालय वाडा आता. आणि असा काही हॉल आहे. एसी हॉल नाही आहे, नॉन एसी हॉलच आहे. गावी तुम्हाला अशीच हॉल पाहायला मिळतील. आणि असा काही हॉल आहे, असा काही हॉल आहे. शंभरीत लग्न लागेल थोडा वेळ 12:36 आणि तिथे नवरीची रूम आहेत. सो चला सामान वगैरे ठेवलं आपण पण आणि आता लग्न अटेंड करूया. आपले मित्र वगैरे पण तिथे बसले आहेत, नंदू वगैरे. थोड्या वेळाने लग्न लागेल ते दाखवतो तुम्हाला. समोरच ना कार्यक्रम चालू आहे, आता दानवशिव चालू आहे. पुण्यवचन ऑलरेडी ना हदिशी झालं आणि तिथे थोडं मित्रमंडळी पण बसलेत, पाहुणे वगैरे आहेत. ते मित्रमंडळी आहेत, नंदू आहे, मंदू आहे आणि प्रवीण दादा आहेत. आणि ते रुपवत आहे. रुपवत मध्ये बघा काय काय. सो बैलगाडी आहे, तबला आहे, होम होतोय, तुळशीचं वृंदावन आहे, घर आहे कोकणातलं एक, फळ वगैरे आहेत. सो चला. आणि ते सर्व मंडळी बसलेत. थोड्या वेळात ना आता लग्न लागेल, तुम्हाला मी लग्न वगैरे पण दाखवीन. आणि आपल्यासोबत आहे नवरदेव भूषण. कसं वाटतंय भूषण? मग लग्न होतंय आता, अजून काय बोल? खुशी आहे, शेवटी मॅरिड होतोय. चल, तू पण घाईत आहे खूप आज, थोडा लाजतोय बट काय नाही. आणि इथे ना बँजो वगैरे पण आपला रेडी आहे. जसं लग्न लागेल ना खाली वर बँजो वाजेल. फायनली गाईस, आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ना, तो क्षण म्हणजे भूषणचं लग्न. आता थोड्या वेळात ना लग्न लागत आहे. 12:36 मुहूर्त आहे आणि बरोबर ना 12:25 12:20 झालेत आणि आता लग्न लागतंय. चला हे बघा. जस्ट भूषण आणि मैत्रीचं लग्न लागलेलं आहे. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, ज्या क्षणासाठी आपण मुंबईवरून गावी आलो सिंधुदुर्गाला, ते क्षण म्हणजे भूषण आणि मैत्रीचं लग्न. दोघांचं लग्न झालेलं आहे. आता पुढचा कार्यक्रम चालू आहे, फोटोशूट चालू आहेत आणि नंतर मग विधी होतील, सर्व 7 फेऱ्या वगैरे होतील. आता आई वडील दोघांचे आशीर्वाद देतात दोघांना. आणि बाहेर पण बँजो आहे,